धर्म की धंदा श्रद्धेच्या नावावर चालतोय करोडोंचा व्यवसाय। देवाला पैशाची गरज असते का? जर देव सर्वशक्तिमान असेल तर त्याच्या नावावर हजारो कोटींच्या दानपेट्या का भरतात? आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न, या पैशांचा हिशोब कोण देणार? भारतात श्रद्धा ही सर्वात मोठी ताकद आहे। लोक स्वतः उपाशी राहतील पण देवाला दान देतील। नोकरी लागावी म्हणून नवस, परीक्षेत पास व्हावं म्हणून नवस, आजार बरा व्हावा म्हणून नवस। पण एक प्रश्न विचारला तुम्हाला नास्तिक ठरवलं जातं। मंदिर, मठ, आश्रम किंवा कोणताही धार्मिक संस्था जिथे जमा होणारा पैसा नेमका कुठे जातो? किती पैसा समाज कल्याणासाठी वापरला जातो आणि किती पैसा व्यवस्थापनावर खर्च होतो? हा हिशोब सामान्य भक्ताला का दिसत नाही? प्रश्न देवाचा नाही, प्रश्न आहे पारदर्शकतेचा। कारण श्रद्धा जितकी पवित्र असते तितकीच तिचा गैरवापर करण्याची संधीही मोठी असते। लोक म्हणतात प्रश्न विचारू नका, श्रद्धा ठेवा, पण इतिहास सांगतो जिथे प्रश्न विचारणं बंद होतं तिथे शोषण सुरू होतं। म्हणून देवावर श्रद्धा ठेवा किंवा नका ठेवू, पण कोणत्याही संस्थेला प्रश्न विचारण्याचा अधिकार कधीही सोडू नका। कारण अंधश्रद्धेपेक्षा धोकादायक गोष्ट असेल तर ती आहे अंधविश्वास। तुमच्या मते धार्मिक संस्थान आर्थिक हिशोब पूर्णपणे सार्वजनिक असावा का? हो की नाही? कमेंटमध्ये तुमचं मत नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा।